दुचाकी चोरी प्रकरणात सराईत चोरटा गजाआड. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. बाळाप्पा पाटील असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 90,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजीतील भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरातून 2 दिवसांपूर्वी गांधी विकास नगरमधील सागर यादव यांची दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाने मध्यवर्ती बस स्थानकात परिसरात विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरणारा बाळाप्पा पाटील याला संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी एका दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर तसेच पोलीस कर्मचारी प्रमोद चव्हाण, अरविंद माने, शिरीष कांबळे, सद्दाम सनदी, सुनील बाईत व सुकुमार बरगाले यांनी सहभाग घेतला. या कारवाईनंतर शहरातील दुचाकीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. MS51 न्यूज करिता मुबारक शेख.